बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। पुणे विधान परिषद निवडणुकीत सुनील टिंगरे यांची अखेर निवडणुकीतून माघार घेण्यात आली। पुणे स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघात माघार घेण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहत होतो, राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झाला होता। काकडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतला एक गट आक्रमक झाला होता, काहींनी राजीनामे दिले होते। सुनील टिंगरे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता आणि आता अखेर जी अपडेट येते त्याप्रमाणे सुनील टिंगरे यांनी अखेर आता या निवडणुकीतून माघार घेतली आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 1 तास शिल्लक आहेत। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते अद्याप सुद्धा संपर्काबाहेर आहेत। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीचा सस्पेन्स कायम आहे। गोकुळ गीते माघार घेतात की नाही याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण आता अवघे 60 मिनिटं ही वेळ उरलेली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि त्यातच अद्याप सुद्धा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते हे संपर्काबाहेर आहेत नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीचा। त्यामुळे सस्पेन्स कायम आहे। थोड्याच वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती, गोकुळ गीते हे माघार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। कुठलीही अडचण नाशिकमध्ये येणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी दाखवला असताना सुद्धा आता मात्र जी अपडेट आपल्या हाती येत आहे त्याप्रमाणे नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी 1 तास शिल्लक असताना अद्याप सुद्धा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते हे संपर्काबाहेर आहेत, नॉट रिचेबल आहेत। माझ्या नेत्यांचा फोन आल्यावर मी माघार घेणार, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी वक्तव्य केलंय। शिवसेनेच्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर गणेश गीते यांनी हे वक्तव्य केलंय। गोकुळ गीतेंचा आणि माझा संपर्क नाही, गोकुळ गीतेंचा फोन बंद, त्यांचा निर्णय मी सांगू शकत नाही, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे अद्याप सुद्धा एक नाराजी नाट्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि थेट त्यांनी आता माझ्या नेत्यांचा फोन आल्यावर मी माघार घेणार हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता महायुतीमध्ये एका प्रकारे धुसफूस नाशिकमध्ये पाहायला मिळते। केवळ 1 तास शिल्लक आहे, त्यामुळे 1 तासाभरात ते माघार घेणार का याबाबत बरीच आता संभ्रम पाहायला मिळत आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंनी हे वक्तव्य केलं होतं। सुहासांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचं होतं, पण ते इकडे आलेले होते म्हणून मी सुहासांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो। माझी काही चर्चा झाली नाही, माझ्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। माझे नेते जो निर्णय देतील तो मी घेणार आहे, तुम्हाला सकाळी पण सांगितलं। पण बैठकीत तुमच्याशी काही बोलणं झालं? मी तर बैठकीला आलोच नव्हतो, मी सुहासांनाशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्या आणि त्या निघालो आता इथे। त्याचा माझा काही संपर्क नाही आणि चर्चा पण नाही, त्याचं मी काहीच सांगू शकत नाही। त्यांनी जर गिरीश भाऊंना कमिटमेंट केलेली असेल तर तो त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला येईल। जळगाव विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। बंडखोरी रोखण्यासाठी जळगावमध्ये गिरीश महाजनांची मात्र धावपळ पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या बंडखोरांना रोखण्यात महाजन यांना यश आलंय। शिवसेनेच्या बंडखोरांना रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत। जी बंडखोरी जळगावमध्ये झाली त्या बंडखोरी संदर्भात अपडेट आहे। नाराज लोकांना भेटून चर्चा करून त्यांची मनधरणी करून आता हे समजावण्याचे आणि निवडणुकीतला तिढा सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातच आता राष्ट्रवादीच्या बंडखोरांना रोखण्यात गिरीश महाजन यांना यश आलंय। मात्र अद्याप सुद्धा शिवसेनेच्या बंडखोरांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादी कार्यालयातून गिरीश महाजन भाजप कार्यालयात मात्र कार्यालयात न जाता बाहेरूनच पुन्हा गिरीश महाजन हे तातडीने जिल्हा दूध संघात दाखल झाले। जिल्हा दूध संघात महायुतीच्या काही पदाधिकारीही दाखल झाल्याची माहिती आहे। माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत जळगावमध्ये आता मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत। जिल्हा दूध संघात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये तातडीची बैठक सुरू असल्याची सुद्धा आता माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।